नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। आयोगाने हे जे मशीन आपल्याला राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत, हे यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये वापरले गेले आहेत। पाडू हे जे मशीन आहे याचा मतदानाशी काहीही संबंध नाही। हे मशीन मतदानासाठी वापरण्यात येणार नाही। हे मी आता सांगितलं त्याच्याप्रमाणे M31 ह्या पद्धतीचे जुन्या काळामध्ये वापरलेले काही मशीन असल्यामुळे त्याच्या डिस्प्लेवरती काही परिणाम होऊ शकतो, व्हायची शक्यता आहे असं आपल्याला हे मशीन तयार करणारी जी बेलची कंपनी आहे त्यांनी नजरेस आणून दिलं आणि त्यांनी सूचना केली राज्य निवडणूक आयोगाला की हे मशीन पूर्वी देखील वापरले जात होते तर तसे आपण वापरावे। तर हे मशीन कशासाठी वापरले जातील की जर आपल्या कंट्रोल युनिटचा डिस्प्ले मतमोजणीच्या वेळेला जर त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी राहिली किंवा डिस्प्ले जर दिसू शकत नसेल तर पाडू मशीन हे त्याची मिरर इमेज आहे। तर ही बेलच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे पाडू मशीन वापरण्याची शक्यता 0.5% देखील कमी आहे, कारण असे मशीन जर डिस्प्ले कुठे फेल झाले तरच हे मशीन वापरले जातील। तर हे एका पद्धतीचं बॅकअप मशीन आहे आणि मतदानाशी त्याचा काही संबंध नाही। मतमोजणीच्या वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे मशीन वापरले जातील। असे 140 मशीन निवडणूक आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे जवळपास 12,000 मशीन ईव्हीएम वापरले जातात।